विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर हरजित पंजाबी। आज आपण SY BCom मधील बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग यामधला एक घटक अभ्यासणार आहोत। त्याचं नाव आहे एलिमेंट्स ऑफ कॉस्ट। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की एखादी कॉस्ट इनकर्ड करायची तर ती कॉस्ट इनकर्ड करण्यासाठी ती विविध घटकांनी तयार झालेली असते आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे बेसिक घटक आहेत तर ते कॉस्ट क्रिएट करत असतात आणि ती कॉस्ट कोणत्या पद्धतीने क्रिएट होते किंवा एखादी कॉस्ट आकारण्यामध्ये चार्ज करण्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे आज आपण बघणार आहोत। एलिमेंट्स ऑफ कॉस्ट याच्यामध्ये सर्वात प्रथम जो पहिला एलिमेंट आहे तो आहे मटेरियल। मटेरियल म्हणजे अनप्रोसेस प्रोडक्ट की ज्याच्यावर कोणत्याही पद्धतीचं प्रोसेसिंग झालेलं नाहीये, अशा प्रकारची रॉ मटेरियल असतात की ज्याच्यावर प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे। उदाहरणार्थ मटेरियल आपण कोणत्याही उत्पादनामध्ये जर का आपण एखाद्या उत्पादन खर्चाचा विचार केला तर मटेरियलची किंमत ही त्या एकूण उत्पादन खर्चाच्या 70 ते 80% पर्यंत असते आणि तो जो खर्च आहे तर तो खर्च काढण्यासाठी मटेरियल हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। मटेरियल हा कच्च्या स्वरूपामध्ये असतो। त्याचे एक दोन उदाहरणं मी तुम्हाला लवकर समजण्यासाठी सांगते। उदाहरणार्थ आपण मटेरियलचा विचार केला गेला तर इथे आपण बघू, रॉ मटेरियल म्हणून आपण कॉटन म्हणून वापरू शकतो। कॉटन पासून मटेरियल तयार होतं। कॉटनचे चादर असतील, कॉटनचे ड्रेस असतील, कॉटनच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे कपडे असतील तर ते सगळे कॉटन या रॉ मटेरियल पासून तयार होत असतं। त्याचबरोबर त्याचं मटेरियलचं दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटल्यावर आपण बघू शकतो, आपण पायात घालतो ती शूज किंवा चप्पल। एखादी शूज किंवा चप्पल तयार करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला रॉ मटेरियल म्हणून लेदर घ्यावं लागतं आणि त्याच्यावर आपल्याला प्रोसेसिंग करावं लागतं। त्याच्यानंतर मग त्या प्रोसेसिंग नंतर तो फिनिश प्रोडक्टमध्ये होतो। पण त्या मटेरियलची जी कॉस्ट आहे ती दोन पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केली गेलेली आहे। पहिली जी कॉस्ट आहे ती आहे डायरेक्ट मटेरियल। डायरेक्ट मटेरियल याचा अर्थ काय की उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादन करत असताना ज्या प्रोडक्टवर आपण उत्पादन करणार आहोत तर त्या प्रोडक्टमध्ये जो भाग आपल्याला इझिली आयडेंटिफाईड करता येतो आणि ज्याला त्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त किंमत मोजलेली असते त्याला आपण डायरेक्ट मटेरियल असं म्हणत असतो। उदाहरणार्थ जर का आपण विचार केला तर एखाद्या चप्पल बनवण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल म्हणून लेदर घ्यायचं आहे तर आपण बघतो की तो लेदर हा त्या चप्पलमध्ये इझिली आयडेंटिफाईड होत असतो तर त्याला आपण डायरेक्ट मटेरियल असं म्हणणार। म्हणजे एखाद्या मटेरियलमध्ये जो सरफेस आपल्याला सहजपणे डोळ्यांनी दिसतोय किंवा ओळखता येतो किंवा त्याचा सर्वात जास्त सरफेस त्या प्रोडक्टमध्ये इन्क्लूड आहे त्याला आपण डायरेक्ट मटेरियल असं म्हणणार। त्याच्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे तो आहे इनडायरेक्ट मटेरियल। इनडायरेक्ट मटेरियल याचा अर्थ काय की त्या प्रोडक्टमध्ये तो मटेरियल इन्क्लूड आहे परंतु तो आपल्याला इझिली आयडेंटिफाईड करता येऊ शकत नाही। तो मटेरियल त्याच्यामध्ये समाविष्ट असतो पण तो डोळ्यांना सहज दिसत नाही किंवा आपल्याला ओळखता येत नाही किंवा त्याचं प्रमाण हे त्या प्रोडक्टमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात असतं, त्याला आपण इनडायरेक्ट मटेरियल असं म्हणतो। इनडायरेक्ट मटेरियलचं जर का उदाहरण द्यायचं म्हटल्यावर आपण म्हणू शकतो, जर आपल्याला इथे कॉटनचा ड्रेस शिवायचा आहे तर त्या कॉटनच्या ड्रेसमध्ये कॉटनचा ड्रेस हा डायरेक्ट मटेरियल झाला, परंतु जर का त्याच्यामध्ये इन्क्लूड हा इनडायरेक्ट मटेरियल असेल तर त्याच्यासाठी जो थ्रेड वापरला जातो तर तो काय करतो, इनडायरेक्ट मटेरियलचं काम करत असतं। आणि याच्यासाठी किंवा आता मी काही मिनिटापूर्वी तुम्हाला चप्पल किंवा शूजचं उदाहरण दिलं तर एखादी चप्पल किंवा शूज जेव्हा बनवली जाते किंवा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं तर त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचे जे नेल्स खिळे असतात किंवा त्याला जे दोऱ्याने टाके वगैरे टाकलेले असतात किंवा कोणतं तरी गम ते चिटकवण्यासाठी वापरलं जातं तर ते सगळं इनडायरेक्ट मटेरियल म्हणून कन्सिडर केलं जात असतं। आता एलिमेंट ऑफ मटेरियलमध्ये आपण दुसरा बघणार आहोत लेबर। लेबर याचा अर्थ काय, श्रम किंवा ह्युमन रिसोर्स किंवा जे एम्प्लॉईज त्या
फॅक्टरीमध्ये एखादा प्रोडक्ट तयार करण्यासाठी उपस्थित असतात किंवा त्यांच्या सहाय्याने एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं जातं, तर तेव्हा त्याला लेबर असं म्हणतात. आता लेबरमध्ये जे दोन एलिमेंट आपल्याला त्याचे प्रकार बघायचे आहेत, त्याच्यात पहिला आहे डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर म्हणजे काय, तर उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जी व्यक्ती प्रत्यक्षात सहभागी असते आणि ती उत्पादन करत असताना मशिनरीवर एंगेज असते, तर त्याला डायरेक्ट लेबर असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण याच्यामध्ये डायरेक्ट एंगेजमध्ये डायरेक्ट एंगेज एम्प्लॉई असं म्हणू शकतो. म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये मशिनरीवर त्याचा प्रत्यक्ष सहभाग आहे, त्याला आपण काय म्हणणार, डायरेक्ट लेबर असं म्हणणार. दुसरा जो प्रकार आपल्याला दिसतोय इनडायरेक्ट लेबर. उदाहरणार्थ त्याचं एक उदाहरण देते मी, सुपरवायझर. डायरेक्ट लेबर हे प्रत्यक्ष मशिनरीवर काम करत असताना सहभागी असतात, परंतु इनडायरेक्ट लेबर याचा अर्थ काय की उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये ते सहभागी आहेत, पण त्यांचा त्या मशिनरीवर सहभाग प्रत्यक्ष पद्धतीचा नाही, त्याला अप्रत्यक्ष सहभाग म्हणतात आणि त्यालाच आपण इंग्रजीमध्ये इनडायरेक्ट लेबर असं म्हणतो. उदाहरणार्थ एखाद्या उत्पादनाची प्रक्रिया चालू आहे आणि त्या उत्पादनाच्या प्रक्रियेवर जे इतर घटक आहेत लेबर, त्यांच्यावर कंट्रोल करणारा फोरमन असेल, इथे मी सुपरवायझर लिहिलेलंच आहे काय एक उदाहरण, दुसरं फोरमन. हे जे घटक आहेत तर ते काय करतात, अप्रत्यक्ष लेबरचं काम करत असतात, इनडायरेक्ट लेबरचं काम करत असतात. ते उत्पादनाच्या ठिकाणी उपस्थित आहेत, पण ते काय करतात, डायरेक्ट लेबरवर कंट्रोलिंग करतात आणि ते अप्रत्यक्ष पद्धतीने करतात, ते मशिनरीवर स्वतः सहभागी नाही आहेत, म्हणून त्याला इनडायरेक्ट लेबर असं म्हणायचं. तिसरा जो एलिमेंट आहे तो आहे अदर एक्सपेन्सेस. अदर एक्सपेन्सेस म्हणजे इतर खर्च. आता अदर एक्सपेन्सेस हा तिसरा एलिमेंट कसा, तर मटेरियल आणि लेबरच्या व्यतिरिक्त जे कोणत्याही प्रकारचे इतर खर्च उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जातात किंवा आकारले जातात, त्या खर्चांना काय म्हणतात, अदर एक्सपेन्सेस असं म्हणतात. अदर एक्सपेन्सेसचे दोन प्रकार आहे. पहिला आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस, दुसरा आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, उत्पादनाच्या खर्चामध्ये जेव्हा प्रत्यक्ष उत्पादनाची प्रक्रिया चाललेली असते तर त्याच्यासाठी जो खर्च प्रत्यक्ष पद्धतीने केला जातो त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणत असतो. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देते. आर्किटेक्चर फीज असेल किंवा इंजिनियरचं स्किल असेल, तर याच्यामध्ये काय केलं जातं की तो जो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे तो होल डेसाठी चार्ज न करता दिवसातून काही कालावधीसाठी त्याचं कन्सिडर केलं जातं, खर्च कन्सिडर केला जातो आणि त्याच्यामुळे तो प्रत्यक्ष पद्धतीने दिला जातो. म्हणजे समजा एखादी बिल्डिंग बनवण्यामध्ये आर्किटेक्चरचा जो रोल असेल तर तो त्या रोलमध्ये त्याचं स्किल देतोय. एखादा इंजिनियर एखादी बिल्डिंग बांधतोय तर तो त्याचा स्किल देतोय. किंवा एखाद्या इक्विपमेंटवर फॅक्टरीमध्ये एखादी स्किल बेस्ड पर्सन येऊन त्या इंजिनिअरिंगचं मशिनरीच्या इंजिनिअरिंगचं काम करतंय, तर ते अदर एक्सपेन्सेसमध्ये कन्सिडर केलं जातं, कारण की ते डायरेक्ट मटेरियल किंवा डायरेक्ट लेबर किंवा इनडायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट लेबर यांच्याशी संबंधित नाही आहे. तर आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस याचा अर्थ काय, खर्च तर केले जातात, मटेरियल आणि लेबरच्या व्यतिरिक्त खर्च केले जातात, पण ते खर्च प्रत्यक्ष न करता अप्रत्यक्ष पद्धतीने केले जातात, त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणत असतात. आता आपण बघतो की जेव्हा आपल्याला प्राइम कॉस्ट बनवायची असते ही जी प्राइम कॉस्ट तयार झालेली आहे ती कशी तयार झालेली आहे, डायरेक्ट मटेरियल असेल, डायरेक्ट लेबर असेल आणि
डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस या तिन्ही मिळून काय होतात, प्राइम कॉस्ट तयार होतात. आणि या 3 कॉस्टच्या टोटलला आपण प्राइम कॉस्ट असं म्हणतो किंवा त्याला आपण डायरेक्ट कॉस्ट असं म्हणत असतो. तर हे 3 महत्त्वाचे डायरेक्ट एलिमेंट जे आहेत, मटेरियल, लेबर आणि अदर एक्सपेन्सेस, या सगळ्यांचा एकत्रित सहभाग प्राइम कॉस्टमध्ये असतो. पण प्राइम कॉस्टच्या व्यतिरिक्त जे इतर खर्च आहेत की जे पूर्णपणे इनडायरेक्ट पद्धतीचे आहेत, त्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसला आपण ओव्हरहेड्स असं म्हणतो. तर या पद्धतीने जे फॅक्टरी एक्सपेन्सेस आहेत, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत, सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आहेत, हे सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचे प्रकार झाले. थँक्यू.